जर तुम्हाला मुलांनी आनंदाने पालक खावा असं वाटत असेल, तर आजची ही रेसिपी अजिबात मिस करू नका. कारण आजची ही रेसिपी फक्त चविष्टच नाही, तर मुलांच्या टिफिनसाठी एक परफेक्ट हेल्दी पर्याय आहे. चला, आज आपण बनवणार आहोत पालकाचे मिनी उत्तप्पे. रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात होणारी आहे. फक्त सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही 10 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता. चला, यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी एक जोडी पालक घेतलाय. यातली फक्त 10 ते 12 पानं मी या आपल्या रेसिपीसाठी वापरणार आहे. आता पानं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची. जुडीला अर्थात माती लागलेली आहे, त्यामुळे पाण्यामध्ये मी चांगली स्वच्छ ही पानं धुवून घेते. चला, आता पाण्यातनं काढूयात आणि याला एका ताटलीमध्ये घेऊयात. सगळ्यात आधी ही पालक आपल्याला शिजायला घालायची आहे, कारण पालक आपण थोडीशी शिजवून घेतली की ती अगदी सहजपणे आपल्या पुढच्या बॅटरमध्ये मिक्स होणार आहे. चला, पाणी छान उकळले. यामध्ये हे पालकाची पानं घालायची आणि फक्त एक 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायची. खूप जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नाही. हलकासा त्याचा कच्चापणा कमी झाला पाहिजे, एवढी काळजी घ्या. आणि पालक कट करताना, तोडताना सुद्धा खूप जास्त निबार देठाचा भाग घेऊ नका. पानाच्या वरती फक्त 1 ते 1.5 इंचाचा देठाचा भाग घ्या. चला, इथे मी फक्त 2 ते 3 मिनिटं पालक छानपैकी शिजवून घेतलाय. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्टपणे तो शिजला गेलाय. आता पुढच्या सगळ्या साहित्यांमध्ये हा सहजपणे ब्लेंड होणार आहे आणि यामुळे रंग सुद्धा अप्रतिम असा आपल्या मिनी उत्तप्प्यांना येतो. चला, आता साहित्य बघूयात. शिजवलेला पालक, भरपूर अशी कोथिंबीर, 1 मोठा कप रवा, किसलेलं गाजर, दही, मीठ, जिरे, हिरवी मिरची आणि आलं. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून छानपैकी ब्लेंड करून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत. 1 मोठा कप मी रवा घेतलाय. त्यासाठी फक्त मी 10 ते 12 पालकाचे पाने घेतलेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी दही घेतले. छोटी वाटी आहे त्यामुळे ती भरून घेतली, पण तुम्ही जर मेजरमेंट करायला गेलात तर रव्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये किंवा 1/4 प्रमाणामध्ये दही घेतलं तरीही चालेल. आता हिरवी मिरची, आलं, जिरं, चवीप्रमाणे मीठ यामध्येच घालून घ्यायचं. हा शिजवलेला पालक आणि साधारण मुठभर कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीमुळे सुद्धा कलर आपल्या उत्तप्प्यांना यायला खूप मदत होते, त्यामुळे कोथिंबीर सुद्धा भरपूर आवर्जून घाला. रंग तर छान येतोच, परंतु कोथिंबीरीमुळे फ्लेवर सुद्धा अप्रतिम असा येतो. आता पाणी घालायचं आणि या सगळ्या गोष्टी छानपैकी ब्लेंड करून घ्यायच्या. चला, आता मिक्सरला छानपैकी या सगळ्या गोष्टी वाटून घेऊयात. या मिक्सर ब्लेंडरबद्दल मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तर हा क्युरा कंपनीचा ब्लेंडर आहे. तुम्हाला जर हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, मी पाठवते. किंवा यूट्यूबवर बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देऊन ठेवते, तिथून तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर आहे, अगदी सहजपणे यामध्ये सगळं बारीक होतं. चला, पेस्ट आपली अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पेस्ट तयार झाली आहे. सगळ्या गोष्टी एकत्र ब्लेंड केल्यामुळे ना सगळ्या छान एकजीव होतात आणि अगदी व्यवस्थित असा रंग त्याला यायला मदत होते. चला, आता यामध्ये थोडंसं पाणी घातलंय. मिक्सरला जे काही लागलं होतं भांड्याला ते फक्त पाणी मी यामध्ये घातले. खूप जास्त बॅटर पातळ करायचं नाहीये. आता झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटं भिजायला बाजूला ठेवूयात. 10 मिनिटामध्ये बॅटर व्यवस्थित असं भिजतं. रवा आहे तो भिजणं खूप गरजेचं आहे. 10 मिनिटानंतर यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा इनो घालायचा. इनो घातल्यानंतर मिक्स करायचं आणि लगेच याचे उत्तप्पे करायला घ्यायचे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, खूप जास्त घट्ट नाहीये आणि खूप जास्त पातळही नाहीये. खूप जास्त जर पातळ झाली तर उत्तप्पे आपल्याला व्यवस्थित घालता येणार नाहीत आणि खूप जास्त जर घट्ट झाली तर उत्तप्पे खूप जाड होतील. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. आता नॉनस्टिकचा तवा घेतला, यावरती 1 चमचा तेल लावून घेतले आणि यावरती छोटे छोटे असे उत्तप्पे घालायला सुरुवात करायची. बरं, हा तवा सुद्धा अगदी सुंदर असा आहे. यावरती कोणतेही डोसे, उत्तप्पे सहजपणे निघतात. बरं, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. फ्युचराचा तवा आहे हा. त्याच्यामध्ये सुद्धा 3 साईजेस आहेत. मी त्यातली ही मीडियम साईज वापरते. अगदी परफेक्ट असं आहे. सकाळच्या काही गडबडीत तर बऱ्याच वेळेला साध्या तव्यावरती काही उत्तप्पा जरी साधा करायला गेला ना तरी तो चिटकून बसतो. अशा वेळेस हा नॉनस्टिकचा तवा खूप उपयोगी पडतो. चला, आता मी छान असं बॅटर घालून घेतले. छोटे छोटे 3 उत्तप्पे करून घेतलेत. वरून गाजर हलकंसं लावून घ्यायचं. हाताने किंवा चमच्याने थोडंसं प्रेस करायचं. यामुळे गाजर लगेच सहजपणे याला चिटकून बसतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी गाजराऐवजी बीटही वरती खिसून घालू शकता. आणि असं सुंदर कलरफुल मिनी उत्तप्पे दिसले ना तर मुलं आवर्जून आवडीने खातील. आणि पालक म्हणा किंवा कोणताही हेल्दी पदार्थ म्हणा, मुलं खायचं म्हणलं की नाके डोळे मुरडतात, परंतु या पद्धतीने त्यांना खायला घातलं ना तर उलट आवडीने खातील. माझी मुलगी सुद्धा पालक खायचं म्हणलं की लगेच नाके डोळे मुरडते, परंतु या पद्धतीने करून दिला ना तर आणखीन ते असं तिचे फरमाईश चालू होते. त्यामुळे मुलांना हेल्दी खायला घालायचं असेल तर हे छोटे छोटे ट्रिक्स वापरणं खूप गरजेचे आहे. रवा, दही, पालक आणि गाजर हे कॉम्बिनेशन चविष्ट तर आहेच, पण मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक पर्यायही आहे. कारण या
गाजरामध्ये असलेले सगळे पौष्टिक गुणधर्म एकाच रेसिपीतून मुलांच्या पोटात जाणार आहेत. पालकामध्ये असलेले लोह, कॅल्शियम, फोलेट आणि व्हिटॅमिन ए, सी, के भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हाडांचं आरोग्य मजबूत राहतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते, डोळ्याच्या आरोग्यालाही मदत होते. तसेच गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते आणि हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असून त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढवतं. दही, रवा या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा आणि कॅल्शियम देतात. त्यामुळे या सगळ्या पौष्टिक गोष्टी मुलांच्या पोटात अशा पद्धतीने तर गेल्याच पाहिजेत. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी 10 मिनिटात होणार आहे आणि मुलंही खाऊन अगदी खुश होणार आहेत. चला, सगळे मिनी उत्तप्पे याच पद्धतीने मी करून घेतलेत. हे उत्तप्पे तुम्ही असेच कोरडे खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर, दह्याबरोबर, हिरव्या चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता. मी आज मुलीच्या टिफिनमध्ये टोमॅटो सॉस बरोबर हे देणार आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेत, अजिबातही चिवट होत नाहीत. कितीही वेळ तुम्ही टिफिनमध्ये हे ठेवले ना, आता सकाळी मुलांना टिफिनला दिल्यावरती ते अर्थात दुपारी खाणार आहेत, परंतु दुपारपर्यंत सुद्धा हे अजिबात चिवट वातट होत नाहीत, आहे असे मऊ लुसलुशीत राहतात. आपण हे बनवताना थोडेसे पातळ बनवले, जर तुम्हाला हवं असेल तर थोडेसे जाडसरही तुम्ही बनवू शकता. जाडसर बनवल्यामुळे काय होईल, आपण यामध्ये इनो टाकले, छान ते गुबगुबीत होतील, आणखीनच सॉफ्ट लागतील. चला, तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून हे मिनी उत्तप्पे नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोपी रेसिपी आहे, कोणीही ह्याला अगदी सहजपणे बनवू शकतं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत, चमचमीत आणि हेल्दी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मुलांच्या टिफिनसाठी अजूनही वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. चला, भेटूया पुन्हा एकदा अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.